नमस्कार. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे. आज रोजी आमचे प्रतिनिधी अमोल बचुके यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की लेंडी धरण कामावर निकृष्ट साहित्याचा वापर केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. चौकशी करून कार्यवाहीची मागणी करण्यात आलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील लेंडी धरणाच्या घरभरणी कामावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा दावा करत चौकशीची मागणी करण्यात आली असून दोषीवर आरोप एवढं मोठं प्रकल्प त्या ठिकाणी चालू असताना त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी चालू आहे. गेल्या 9 तारखेला आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणची पाहणी केलो. पाहणी केल्यानंतर असं निष्कर्ष आलंय की त्यातील जे गळभरणीचं काम आहे ते जे माती चांगली वापरायला पाहिजे होती ते अतिशय निकृष्ट अशी माती त्या ठिकाणी वापरली आहे. मुरुमचं सुद्धा त्या ठिकाणचं वापर अतिशय खराब आहे आणि त्या ठिकाणी दगड मिश्रित, माती मिश्रित आणि मूळ मिश्रित असे या ठिकाणची पिचिंगचं लगत असलेल्या लगत खड्डे करून त्या ठिकाणी प्रकल्पाच्या लगतची माती ओढून आणि त्या ठिकाणी पिचिंग करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम सुजाता कन्स्ट्रक्शननं या ठिकाणी केलेले आहे. त्या सुजाता कन्स्ट्रक्शनवर योग्य ती कारवाई करावी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी आमचे कार्यकर्ते या ठिकाणी गेल्या कालपासून या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी देगलूर येथील उपजिल्हा प्रमुख महेश पाटील साहेब आणि मी विधानसभा प्रमुख या नात्याने पांडुरंग पाटील थडके देगावकर आणि शहराध्यक्ष भगवंतदादा जाधव आणि सर्व टीम या ठिकाणी विनोदजी सोनकांबळे युवा सेना शहराध्यक्ष या सर्वांनी या ठिकाणी येऊन त्या कार्यकर्त्यांना जे उपोषणकर्ते आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत. जर या ठिकाणची जी मागणी आहे ती मागणी जर या ठिकाणी मान्य न झाल्यास आणि त्या सुजाता कन्स्ट्रक्शनवर कारवाई न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं यापेक्षा उग्र आणि तीव्र आंदोलन नांदेडमध्ये आज या ठिकाणी आंदोलन झालेले येणाऱ्या काळातले आंदोलन हे आझाद मैदान मुंबईवर केल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही, मी या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद. त्यातील तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याचं वरदान ठरणाऱ्या लेंडी प्रकल्पाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाहीन त्या ठिकाणी काम चालू आहे. आता सध्या गळभरणीचं काम त्या ठिकाणी चालू असताना गळभरणीच्या कामाला वेस्ट मटेरियल, निकृष्ट दर्जाचं मटेरियल त्या ठिकाणी वापरण्यात येत आहे. ज्या ठिकाणी दगडाची पिचिंग झाली त्या दगडाला लागूनच तिथून माती काढणे, ते मातीमध्ये अनेक झाडाच्या मुळ्या, अनेक धोंडे असं दूषित मटेरियल, वाळू, त्याला काही नियम आहेत की किती किलोमीटरवरून वाळू काढावी, किती किलोमीटरवरून मुरुम काढावं, किती किलोमीटरवरून माती काढावी, रोलर कसं फिरावं, हे नियम असताना त्या नियमाला फाटा देऊन ज्या कन्स्ट्रक्शनला सुजाता कन्स्ट्रक्शन म्हणून आहे, ज्या सुजाता कन्स्ट्रक्शनला अद्यापर्यंत असं कोणतं काम, गळभरणीचं काम, प्रकल्पाचं काम आत्तापर्यंत दिलेलं नव्हतं. ते उगाच साधा कन्स्ट्रक्शन आहे, त्याला एवढा मोठा वरदान ठरणाऱ्या प्रकल्पाचं काम, तेही अंतिम टप्प्यातलं काम त्याला त्या ठिकाणी देण्यात आलं. हे का देण्यात आलं हे गोडबंगाल आम्हाला अजून समजलं नाही. गेल्या वर्षीच फार मोठा हादसा त्या ठिकाणी झाला. जर निकृष्ट दर्जाचं जर काम झालं तर जसं पानशेतचं धरण फुटलं होतं तसं हे लेंडी धरण त्या ठिकाणी भविष्यामध्ये फुटण्याची शक्यता आहे. आणि त्या लेंडी धरणाच्या खालील जे गावं आहेत ते गावं या पाण्यामध्ये वाहून जातील. अनेकाचे मनुष्यहानी होईल, प्राणहानी होईल, शेतीचं नुकसान होईल, अनेक प्रकारचं नुकसानदायी होण्याची शक्यता आहे. म्हणून हे जे गळभरणीचं जे काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे, वेस्ट मटेरियल, जे मुळं कन्स्ट्रक्शननं फेकून दिलेलं जे मटेरियल होतं ते मटेरियल ह्या सुजाता कन्स्ट्रक्शननं त्या ठिकाणी गळभरणीच्या कामाला त्या ठिकाणी वापरत आहेत. ह्याला संबंधित अधिकारी दोषी आहेत, तो कन्स्ट्रक्शनवाला दोषी आहे. म्हणून जे दोषी अधिकारी आहेत, जे निकृष्ट दर्जाचं काम होत असताना हे अधिकारी मूग गिळून मुकाट्यानं गपचीप पाहत आहेत, तर त्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी. जे निकृष्ट दर्जाचं काम जे सुजाता कन्स्ट्रक्शन या ठिकाणी करत आहे त्याच्यावर कारवाई होऊन त्याला काळा यादीत टाकण्यात यावं. म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं 9 जूनला या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं. निवेदन देऊन आज किती 10-12 दिवस होऊन गेले, पण त्या निवेदनाची दखल घेतली नाही, कोणती चौकशी झाली नाही. आम्हाला दिलेल्या तक्रारीच्या निवेदनाचं साधं उत्तरसुद्धा देण्याचं सौजन्य या अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना दाखवलं नाही. म्हणून कालपासून आमचे पदाधिकारी या ठिकाणी
याची चौकशी झाली पाहिजे, दोषी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, सुजाता कंस्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकलं पाहिजे. म्हणून आमचे पदाधिकारी या ठिकाणी आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत. आज दुसरा दिवस आहे, अद्यापर्यंत कोणता अधिकारी या ठिकाणी येऊन भेटलेला नाही. जर योग्य ती कारवाई झाली नाही, चौकशी झाली नाही, तर याच्या पुढचं आमचं आंदोलन उग्र राहील, तीव्र राहील. आम्ही मुंबईपर्यंत, आझाद मैदानापर्यंत जाऊ, पण या लेंडी प्रकल्पाच्या कामाची चौकशी आम्ही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.